स्वतःच्या बाबतीत म्हणजे ऐकणं आणि हा जो एक प्रतिसाद आहे, तो अतिशय रोचक आहे असं मला वाटतं. But perhaps a more simple, in a way, singular aspect of why I'm sitting here today is that when I was at school, um, I started making pottery, so working with clay, which is very plastic. Yeah, right. इट्स अ बिग स्टेटमेंट. हे ते म्हणजे एक प्रकारे म्हणजे माझ्या परिचयात्मक बाबीला लक्षात घेता एकवचनी बाबी आहेत आणि प्रामुख्याने मी जेव्हा लहान असताना शिकायचो तर त्यावेळेला मी मातीशी खेळायचो. म्हणजे मी जे काही पॉटरी ज्याला म्हटलं जातं, भांडी बर्तन बनवणं ओल्या मातीचे आणि तर त्या मातीशी म्हणजे माझं नातं असायचं आणि प्रामुख्याने माती ही लवचिक असते. तर त्या लवचिकतेसह माझं म्हणजे आयुष्य आहे. So um, even back then, I can remember because I came from a very poor, working class, dysfunctional family. तर मी अशा कुटुंबातून आलेलो आहे, की जे कुटुंब म्हणजे एक प्रकारे सुव्यवस्थित चालत नव्हतं आणि ज्यामध्ये म्हणजे सातत्याने म्हणजे गरिबी, दारिद्र्य हे मी अनुभवलं. But even as a young child, I thought I was in the wrong family. आणि जेव्हा मी थोडासा मोठा झालो, मला असं वाटलं, की मी चुकीच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो. And so that took the form of looking out, looking for something. आणि त्यातून मला हे जाणवायला लागलं, की मी बाहेरचे जग थोडं वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकतोय. And so by making pottery, it became beauty. What is beauty? What is the beautiful? तर मग त्याचा संबंध माझ्या मातीच्या बर्तन बनवण्याशी पण येतो. कारण जेव्हा मी ते बर्तन बनवायचो, भांडी बनवायचो, तर त्यावेळेला त्यामध्ये जी सुंदरता आहे, ती सुंदरता, सुंदर नक्षीकाम ते काढण्याचा प्रयत्न करायचो आणि त्यातून सौंदर्य काय असते, ते समजण्याचा प्रयत्न करायचो. And that very quickly got me into Zen. You could say the three main practices of Zen are not using words, tea drinking, and meditation. तर त्यातून मग माझा संबंध म्हणजे झेन संप्रदायाशी आला आणि झेन संप्रदायामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने म्हणजे पाहिल्या जातात. त्यामध्ये शब्दांचा जो शब्द वापरणं कमी असतं, पण त्यामध्ये 3 बाबी असतात. व्हॉट इज फर्स्ट मेडिटेशन? व्हॉट आर द 3 इन झेन? Tea drinking. एक चहा पिणं. सेकंड Now I've got it. Now click on. Meditation was. ध्यान, What चहा did I say? पिणं आणि तिसरं अजून एक सांगितलं त्यांनी जे मी विसरलो. Oh, not talking, not आणि words. शब्दांचा वापर करत नाही, ते मौनामध्ये मौन. गोष्टी ह्या सगळ्या करत असतात. ही तिसरी बाब. तर या गोष्टी म्हणजे प्रामुख्याने यांच्याशी त्याचा संबंध, या बाबींशी, या शिकवणीशी त्यांचा संबंध आला. And they're the three things that still ring true to me today. तर ह्या तीनही बाबी आज देखील माझ्यावर परिणाम करून आहेत. Mainly because with words we tend to complicate things. कदाचित तुम्हाला हे सगळं थोडंसं गुंतागुंतीचं वाटेल. But at Zen they talk about direct mind-to-mind transfer. परंतु त्यामध्ये प्रामुख्याने ते जे शिकवण देतात ते चित्तातून चित्ताकडे एक प्रकारे जे परिवर्तन आहे, चित्ताच्या चित्तामध्ये परिवर्तन, तर त्या शिकवणीला ते शिकवतात. And to think that particularly it started with Bodhidharma going to China from here. तर प्रामुख्याने म्हणजे जे बोधिधम्म नावाचे भिक्षू होऊन गेले, जे भारतातून चीनमध्ये गेले, त्यांनी ह्या शिकवणीचा तिथे प्रचार प्रसार केला. And I'm not sure whether you're familiar, but the emperor got Bodhidharma to come and ask him, it's almost like you can hear him saying, what's new in Dharma, Bodhidharma? तर मला ठाऊक नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही, पण असं म्हटलं जातं की तिथले जे सम्राट आहेत चीनचे, त्यांनी त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांना विचारलं की आता मला तुम्ही सांगा, धम्म काय आहे ते तुम्ही सांगा मला, असं ते बोलले त्यांना. And there's the story that
the emperor told him all the things he'd been doing, building monasteries and temples and doing all sorts of things. मग सम्राटांनी काय केलं की म्हणजे हा प्रश्न करत असतानाच त्यांना सांगितलं की मी काय काय करतो आहे, म्हणजे मी मग विहार बांधतो आहे, मी हे करतो आहे, ते करतो आहे, असं सगळं त्या सम्राटांनी त्या राजांनी बोधिधर्मांना सांगितलं. And so Bodhidharma said the, the, the big teaching was cease to do evil, do only good. तर मग बोधिधर्मांनी त्यांना सांगितलं की जे काही शिकवण सांगायची म्हणून त्यांनी सांगितलं त्यांना की जे काही अकुशल कर्म आहे जे आपण करतात तर त्यापासून विरक्त राहणं, अकुशल कर्मापासून दूर राहणं आणि पुण्याचा संचय करणं. I'll cut it short, but then so the emperor said, "Oh, but a 7-year-old child can understand that." तर मी ह्या कथेला थोडंसं संक्षिप्त घेऊन मग पुढे नेतो आहे की म्हणजे ज्याला आपण म्हणतो सब पापस करणं कुशल सोपसमता, हे शिकवण त्यांनी सांगितली. आता ह्या कथेला ते छोटं करून सांगतात की मग राजा म्हणाला की अरे ही जी गोष्ट आहे ती तर 7 वर्षाच्या लेकराला पण कळते. And Bodhidharma said, "But can he put it into practice?" मग बोधिधर्म त्यांना म्हणाले की जे 7 वर्षाच्या लेकराला कळते तर तुम्ही त्याला आचरणामध्ये आणू शकता का? And because he couldn't find any genuine practitioners, went away and just sat, supposedly for 9 years, facing the wall. तर ते ते असं म्हणणं मागचं कारण काय होतं की म्हणजे बोधिधर्मांना कोणताही शिष्य अद्यावत लाभलेला नव्हता. तर त्यामुळे 9 वर्ष ते भिंतीकडे चेहरा करून आपल्या ध्यानाचे आचरण करत बसायचे. And so that message is still strong for us, but that's how Chan or Zen then started. तर अशा प्रकारे म्हणजे झेन किंवा चान याची सुरुवात झाली आणि So there's that same message. We understand the Dhamma. The Dhamma is actually really simple, isn't it? Cease to do evil, do only good. तर अशा 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 प्रकारे म्हणजे धम्म म्हणजे त्या भागामध्ये उदयास आला आणि तिथे म्हणजे हे आजही तेवढंच म्हणजे महत्त्वाचं ठरतं की अकुशल कर्मापासून अलिप्त राहणं आणि कुशल कर्म करणं ह्या ज्या शिकवणी आहेत तर ती शिकवण आजही जशीच्या तशी आपल्याला कामाची आहे. But although we might know it in our minds or even in our heads, that doesn't mean we can put it into practice easily. तर आपल्याला मनाला हे पटलं आणि मनाला म्हणजे हे माहीत असलं तरी देखील आपल्या आचरणामध्ये त्याला उतरवणं हे थोडं सोपं नाही आहे. So it brings us back to, okay, why is meditation so important? तर मग याचा आपण जर संबंध याच्याशी जोडला की मग मुख्य म्हणजे ध्यान का आपल्यासाठी आवश्यक आहे याच्याशी जर संबंध जोडला तर बघूया काय. And it's often a very simple answer, but again, a very difficult thing to do. तर पुन्हा म्हणजे याचा विचार केला तर आपल्याला फार सोपी सोपी उत्तरं भेटतात, पण प्रत्यक्ष त्याला कृतीमध्ये उतरवायला मात्र ते अतिशय कठीण आहे असं आपल्याला अनुभवायला येतं. But if you take that, cease to do evil and do only good, how do we know what we're doing unless we get to know what this individual is and how it's made up and why it does what it does? तर एक प्रकारे म्हणजे आपल्याला जरी हे ठाऊक असलं की अकुशल कर्म न करणं आणि कुशल कर्म करणं तर हे कसं करायचं, एखादा व्यक्ती कसं ते करतो आणि त्याचे कसे परिणाम साध्य करतो हे समजणं ते आपल्यासाठी गरजेचं आहे. So we've already, the main thing of why we meditate is to understand what we are. तर ध्यानाच्या माध्यमातून मग आपण काय समजतो की आपण नेमके कसे आहोत, आपण नेमकं काय आहोत हे समजण्याचा प्रयत्न करतो ध्यानातून. And I often, particularly in the West, in Australia, the first question people ask when they go to meditate is, "Who am I?" तर ऑस्ट्रेलियामध्ये प्रामुख्याने पश्चिम देशांमध्ये जेव्हा कधी लोक ध्यान करायला येतात तर ते स्वतःला आधी प्रश्न विचारतात की मी कोण आहे. So, and usually the answer to that is, "Well, I'm me. I'm self-view." That's what it would say. आणि जेव्हा ते मग याचा विचार करतात तर इथं बुद्धाची शिकवण आपल्या लक्षात येते की यामध्ये मी कोण आहे, तर मी आहे. मी मग कोण, तर माझ्याबद्दल निर्माण केलेले माझे दृष्टिकोन
तो मी आहे. And so probably we take all of us in this room, each being a me, that's different. तर या हॉलमध्ये जेवढी लोक आपण बसलेले आहोत तर त्यामध्ये जे कोणी मी आहे तर ते प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगळा मी आहे. Yeah. And we like, sometimes we like to meditate, sometimes we don't, sometimes we like it warm, sometimes we like it cold. It varies all the time. And with each of us. तर मग आपलं कसं होतंय की काही वेळेला आपल्याला ध्यान करावं असं वाटतंय, काही वेळेला ध्यान करावं असं वाटत नाही. काहींना थंडी आवडते, काहींना उष्णता आवडते, काहींना पाऊस आवडतो, काहींना अजून अन्य गोष्टी आवडतात. तर अशा प्रकारचे आपण मी आहोत. It's not surprising that we sometimes find it difficult to live with others. आणि यात काही आश्चर्य नाही की इतरांसोबत राहत असताना आपल्याला काही वेळा फार कठीण वाटते इतरांसोबत राहायला. So to come back to what usually finishes up on a last thing that we look at in meditation is, what am I? तर मग आपण पुन्हा या प्रश्नाकडे येतो की मग मी काय आहे. So you find, oh well, I am a human being, and like everything else, constantly changing. तर मग आपण बघतो की अरे हा मी तर मनुष्य मात्र आहे. Yeah. पण मी असा मनुष्य मात्र आहे की मी सातत्याने बदलणारा मनुष्य मात्र आहे. सातत्याने मी बदलतो. Or do we think, no, we're not changing, we're the same person every day? तर तुम्हाला काय वाटते की सारखाच माणूस एकसारखा असतो की बदलत असतो. Yeah. So meditation's really handy when you sit down and think, well, I can meditate. You get distracted one day, maybe not the next. तर एक प्रकारे मग आपण काय करतो की या प्रवासामध्ये आपण बसतो, ध्यानाला बसतो. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर थोडंसं एकाग्र होतो, मग परत इकडे तिकडे जातो, परत मग इकडे तिकडे जातो, परत ध्यानाला बसतो आणि हळूवारपणे ही प्रक्रिया आपली सुरू राहते. पण एक दिवस असा येतो की आपण सहज स्थिरावतो. So, you know, whatever it is, we tend to blame. You know, if it's an insect, we think, oh, insect, go away. मग ह्या प्रक्रियेमध्ये मग आपल्या अनुभवायला येते की आपण कोणाला तरी दोष देतो, कोणावर तरी जबाबदारी टाकतो. दोष कसा देतो, अरे मच्छराला आहे, तर आपण मच्छराला दोष देणार किंवा असं बाह्य परिस्थितीला काहीतरी दोष देणार. Whereas if you could say, okay, I can't change the insect being there, but I can change the way I respond to the insect. आणि मग काय होते की हळूहळू आपल्याला हे कळायला लागते की ठीक आहे, मी आता काही हा जो किडा आहे किंवा मच्छर आहे त्याला काही मी दोष देऊ शकत नाही, त्याला मी थांबवू शकत नाही. मात्र मी स्वतःला मात्र थांबवू शकतो, स्वतःला मात्र बदलवू शकतो. Then it's not a problem anymore. So, आणि मग काय होते की ध्यानामध्ये मग तो किडा, ते मच्छर, तो काही आपला प्रॉब्लेम नसतो. मग आपण मात्र इकडे स्थिरावत जातो. but it's not so easy to change us. पण असं बदल घडवून आणणं हे सोपं नाही आहे. So that's why it's also useful to meditate on a regular basis. आणि या अर्थाने पाहिलं तर ध्यान नियमितपणे करणं म्हणून गरजेचं आहे. As I say, it's often better to do 5 minutes a day than it is to do 2 hours of meditation on Sundays. तर मी म्हणजे नेहमीच असं म्हणत असतो की दररोज कमीत कमी 5 मिनिटं तरी ध्यान करा आणि रविवारी दिवशी 2 तास ध्यान करा. In Australia, I've had people I know quite well, and they'll go and do an intensive meditation with the Goenka people, Vipassana, and for 2 weeks or 3 weeks they'll really meditate, and then they stop. They don't do anything in between. So every year they go and binge meditate, as I say. तर ऑस्ट्रेलियामध्ये मी बघतो की काही लोक म्हणजे ध्यानाला जातात, ध्यानाच्या अतिशय सखोल शिबिराला जातात. काही लोक मग तिकडे विपश्यनेच्या गोयंकाजीच्या विपश्यनेच्या शिबिरात तिथे जातात, खूप ध्यान करतात, परत येतात, सगळं बंद. So it really is a very simple thing why it's helpful to meditate, because you come to know yourself in much more detail. तर आपण म्हणजे सातत्य जर ध्यान करण्यामध्ये ठेवलं तर आपण स्वतःला अधिक जास्त सविस्तर पद्धतीने समजू शकतो. त्यासाठी आपण सातत्य
टिकवून ठेवलं पाहिजे. And the next thing we discover usually is we have views about ourselves and insects and all sorts of things. तर ध्यानामध्ये आपल्याला याची पण जाणीव होते की आपण जे काही आपले दृष्टिकोन तयार केलेले आहे त्या दृष्टिकोनाची आपल्याला जाणीव होते आणि ते दृष्टिकोन एक प्रकारे बाह्यकारी नसून जसं की किडे आहेत बाहेरचे त्या प्रकारचे नसून आतमधल्या मनामध्ये निर्माण झालेले दृष्टिकोन आहेत त्याची स्पष्टता येते त्याची समज वाढते. So I often think this is the wonder. This is where Sangha comes in, doesn't it? It's like if you go and talk to someone, you think, oh, they've got views as well. They differ from mine, but their views just the same. तर आपण बरेचदा म्हणजे संघामध्ये आपण पाहतो की जेव्हा लोक एकत्र येतात तर ते आपापली मतं प्रखरपणे मांडतात आणि आपल्याला लक्षात येते की अरे हा याचा हा असा दृष्टिकोन आहे आणि आपापल्या दृष्टिकोनातून माणसं एक दुसऱ्यांना पाहत आहेत हे आपल्या लक्षात येते. And there are many, many things we can and do discuss in Sangha. And it's often, I think that the aspect of Sangha is to see, oh, we are all the same as human beings. So what we are human beings trying to grow and develop. That's the important thing. And that's what we're doing with meditation. And therefore, Sangha practice coming together is so important. तर एक प्रकारे आपण काय करतो की मग संघामध्ये एक दुसऱ्यांना भेटतो अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतो आणि ह्या चर्चा करत असताना आपल्याला म्हणजे जसे इतरांचे प्रत्येक प्रकर्षाने आपल्याला दृष्टिकोन जाणवतात तसंच अजून एक भाग जाणवतो की आपल्याला की पुढची व्यक्ती आणि मी आम्ही मनुष्य मात्र आहोत आणि मनुष्य मात्र म्हणून आम्हाला विकसित व्हायचं आहे आणि हे विकसित होण्यासाठी आपण मग ध्यानाच्या पद्धतीचा आपण प्रामुख्याने वापर करत असतो. So, how are we going time-wise? What I was thinking we could do is, it's quite good to talk about something and then sit for, maybe we'll just sit for 5 minutes. Okay. तर मला असं वाटतं की जर बोलत राहिला आपण तर बोलतच राहू पण मी सहसा माझी ही पद्धती वापरत असतो की थोडा वेळ मी बोलतो त्यानंतर प्रत्यक्ष म्हणजे ध्यानाचा थोडासा सराव करतो आणि पुन्हा त्यावर मग प्रश्नांचा जो काही भाग असतो तो बघतो आणि या पद्धतीने आपण पुढे जात असतो. तर मला असं वाटतं की आपण थोडा वेळ आपण काही प्रत्यक्ष सराव करण्याचा प्रयत्न करूया. So, everyone's ears meditated. तर तुमच्यापैकी सगळ्यांनीच ध्यान केलेलं आहे याच्या आधी? Yes. या. It's always a trick question when I say, how many advanced practitioners are there? प्रश्न विचारावा असं की किती लोक आहेत जे ऍडव्हान्स आचरण करणारे लोक आहेत ऍडव्हान्स ध्यान करणारे लोक आहेत So you can ignore that. तर मग त्याला तुम्ही असं इग्नोर करणार नाही का? No such thing as advanced practice. तर ऍडव्हान्स प्रॅक्टिस अशा प्रकारचं काही असं अस्तित्वात नाही. या इथं. So always the thing with meditation is we need to start and stay wherever we are, just here. तर ध्यानाची सुरुवात करताना कसं असते की आपल्याला सुरुवात करायची असते आणि तिथं त्याच संपर्कात राहायचं असतं. Because this is what we're trying to change. This thing here. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बदलवण्याचा प्रयत्न करतो आहोत. And in the West, I usually have to say to people, we're not what's up in here, but we are this whole body and heart particularly. तर ऑस्ट्रेलियामध्ये मी बरेचदा लोकांना सांगतो की आपण म्हणजे केवळ डोकं नाही आहोत Yes. केवळ विचार नाही आहोत आपल्याला पूर्ण शरीर पण आहे. So we're trying to become aware of what we are. तर मग आपण काय करतो की आपण आपल्या संपूर्ण शरीराच्या बद्दल जागृत राहण्याचा प्रयत्न करतो त्यातून आपण मी आहे याला अनुभवतो. And although that can involve thought, it's not what we are. We're trying to become aware. You might even already have become aware that you think sometimes and not other times.
तर एक प्रकारे मग आपण कसं आहे की विचार करतो, खूप विचार करतो. परंतु तो विचार म्हणजे मी नव्हे. Yeah. तर म्हणजे माझं संपूर्ण शारीरिक अस्तित्वासह असणं हा भाग त्यातला आहे. आणि बरेचदा कधी-कधी कसं होतं, की आपण म्हणजे एखाद्या गोष्टीच्या म्हणजे ह्या जागृतीच्या संपर्कात असल्यानंतर आपण जागृत असतो. पण परत अचानक आपण विचारामध्ये वाहवत जातो आणि परत येतो. And the feeling again is can be seen as separate. आणि यामधली मग जी भावना असते ती असते, की अरे हे वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, असं आपण कधी-कधी पाहतो. You know, unpleasant, pleasant, or somewhere in between. तर काही वेळेला सुखद वाटते, काही वेळेला दुःखद वाटते, काही वेळेला म्हणजे तटस्थतेची भूमिका आपण पाहतो. And then there's body. We've got to, oh yes, I've got a body, arms, legs, आणि मग आपण head. शरीराबद्दल जागृत होतो, मग आपल्याला वाटते की हो मला शरीर आहे, मला डोकं आहे. And sometimes it's in a funny mood or a funny state, isn't it? आणि काही वेळेला अगदी म्हणजे विचित्र अशी आपली मनाची अवस्था असते. You all experience these things. तर हे सगळं आपण सगळेजण अनुभवत असतो. The, the way the Buddha described the human being when he was talking about the Satipatthanas. तर जेव्हा बुद्ध म्हणजे लोकांशी संपर्क साधत होते, तर त्यावेळेला ते सतीपठ्ठांच्या बाबतीत लोकांना सांगायचे. And but we always remember to keep them together. The Buddha described them individually, as it were, the four foundations, but only in order to look at them more closely. But we need to always think, oh no, we're all of these things at one and the same time. तर बुद्धांनी काय केलं, की म्हणजे लोकांना म्हणजे 4 जे स्मृतिपठ्ठान आहेत ते त्यांनी सांगितले. आणि म्हणजे तेच आपलं म्हणजे एकेका व्यक्तीशी संपर्क करताना ते बोलले, एकाला सांगितलं त्यांनी. तर म्हणजे त्यांना समजावं यासाठी त्यांनी 4 पद्धतीने सांगितलं. पण आपण म्हणजे अनुभव करत असताना ह्या सगळ्या गोष्टींच्या संपर्कात राहू शकतो. एका वेळी याची जागृती ठेवू शकतो. अशी पण त्याची दुसरी शिकवण आहे किंवा असं पण त्याला आपण पाहिलं पाहिजे. So that's probably more words than should be said. So we'll just try. तर याबद्दल अजूनही बोलले जाऊ शकते. पण आपण काय करूया आता प्रयत्न करूया तसा. And you might find that just sitting for 5 minutes, mostly it'll be, oh, all those words I've just heard. तर आपण फक्त 5 मिनिटात आपण शांत बसणार आहोत आणि कदाचित असंही होऊ शकते की जे काही तुम्ही आता ऐकलं ते सगळं डोक्यात येऊ शकते. तर आपण 5 मिनिटात शांत बसूया. Let's give it a try. आपण प्रयत्न करूया. You could even call it